माझं वय 67 आहे, पण तब्येत तुमच्यासारखी आहे. मिलिटरीतले जे असतात ना त्यांचा आदर्श त्या बाबतीत घ्यावा. उत्तम शरीर आपण ठेवता, परमेश्वर कृपेनं कुठलाही कसलाही त्रास नाही. माझं मोटरसायकलचं रनिंग 11 लाख किलोमीटर आहे. एवढ्या मोटरसायकल मी वापरल्या कीर्तनासाठी, फिरवल्या 2 आहेत आता. त्यात 22 वर्षामध्ये मोठ्या गाड्या असतात, आरामशीर प्रवास असतो, सगळं व्यवस्थित आहे. या महिन्यात 11 कीर्तन आहेत आणि हे सगळं जे चाललंय ते कुठंतरी पाठीमागं पुण्याही असते, संतांची ताकद असते, परमेश्वराची. माझं गावचं दैवत आहे सिद्धेश्वर, म्हणजे महादेवाचं शिवनाद येत होतं असं ज्याकडून कथावाद एका मोठ्या नगेजर कमीत कमी खाली ऐकू गेलं पाहिजे. परळी पुंडली आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान से करीती. आरती कोणाची आहे? पांडुरंगाची. एकादशी झाली. लिहिली कोणी हो? केशवाशी नामदेव भावे ओवाळी ती. नामदेव महाराजांनी लिहिली. समर्थांनी लिहिलेल्या आरत्या तर काय सगळ्यांची पाठवली नाही. सुख करता दुःखार्ता वार्ता भेदाची दुर्वी इथं थांबायचं. आरती दिसायला ऐकायला सोपे आहे, पण अर्थ व्यवस्थित पाहिजे. एखादा आरती म्हणजे लंबोदर पीतांबर फळीवर वंदन, खाली काय उतरायचे वंदनाचं फळीवर वगैरे जे काही शब्द आहेत ते जास्त पाठ नसल्याचा आरतीला अर्थामध्ये शुद्ध शब्द म्हणाले. 2 प्रसिद्ध आहेत वाऱ्या पंढरीच्या. आता नुकतीच झाली ती एकादशी आषाढी आणि दुसरी आषाढीला गोपाळपुरापर्यंत रांगा लागल्या. आता गोपाळपुराला जावं लागत नाही, तिथंच इमारत बांधली मोठी भक्तधाम. पण ती वाडी जर मागे अशी सरकत नेली ना एका मागे गोपाळपुराच्या पाठीमागे 10-15 लाख भाविक. मग कोणीतरी भरायचं अभंग म्हणायचा वाडीमध्ये. 36 तास लागतात लक्षात ठेवा दर्शनाला. आपण टीव्हीला बघतो, पेपरला वाचतो. कोणी अभंग म्हणायचा, कोणी एवढं म्हणायचं. असं आहे. एक तुकारामांचा अभंग सांगतो. आपल्याला आवाज कदाचित नसेल, चांगला आवाज समजा देवाला दिला नाही, आहे बरं आहे, यातलं काही कळत नसेल म्हणजे भक्ती करायची नाही का? करायची. तुकारामांचा अभंग आहे. नये जरी तुझं मधुर उत्तर दिधरा सुस्वर नाही दे, नाही तयारीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोध रामकृष्ण. तुमची भक्ती महत्वाची, बाकी इतर गोष्टीला महत्व नाही. त्याप्रमाणे काही माणसं मागे साथ करतायत आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यावर सारे समाधान तुमचे देखील. काळी सावळी मूर्ती आहे, पण काय तेज आहे, परब्रह्म आहे, भूवैकुंठ आहे. दर्शन घ्यायचं, गरुड खांबापर्यंत परत यायचं, पुन्हा दर्शन घ्यायचं. मंदिरात वारकरी आहे, ठोकर चालू आहे, टाळ पकवाज विणा. मंदिरात वारकरी, मठातही वारकरीच आहे. पंढरपूरला अनेक मठ आहे. चंद्रभागेचं वाळवंट काय म्हणते? खेळ मातीला वाळवंटी थारी, खेळ मातीला वाळवंटी थारी, नाचती वैष्णवारी, नाचती वैष्णवारी. सर्वांनी म्हणा. खेळ मातीला वाळवंटी थारी, खेळ मातीला वाळवंटी थारी, नाचती वैष्णवारी.
एकमेकाला करतील पाणी रे, एकमेकाला करतील पाणी. निर्मळ चित्ते साधी नवनीते, निर्मळ चित्ते साधी नवनीते, पाषाण पाजर म्हणा. खेळ मांडीला वाळवंटी आई, खेळ मांडीला वाळवंटी आई, नाच जांभळाला पाजर फुटेल असं वातावरण तयार झालंय मंडळी. गर्दी जमली आहे आणि गर्दी बघून रुक्मिणी माता पांडुरंगाला विचारतात, देवा रुक्मिणी कुठे आहे? देवाच्या शेजारी नाही. देवा एवढी गर्दी पंढरपुरात जमली आहे. एक मिनिट थांबतो. रुक्मिणी माता पांडुरंगाला विचारतात, देवा एवढी गर्दी पंढरपुरात जमली आहे, सामाला वैकुंठात जागा पुरायची का हो? भगवान म्हणजे तुला कोणी सांगितलं? पंढरपूरला आला म्हणजे वैकुंठाला जायच्या लायक ठरला. आता पंढरपुरामध्ये येणारा प्रत्येक जण जर वैकुंठाला जायच्या लायक ठरत असता तर सगळ्यात जास्त पंढरपूरला कोण जात? एसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर. त्यांच्या नावानं वैकुंठ किती वेळा आडवणुकी करावं लागलं असतं. खरा वारकरी कोण आहे? खरा वारकरी माझ्या पदरचं नाही, नाथांचे शब्द आहेत. हे कोण म्हणतो? देखिली पंढरी देही जनीवनी, देखिली पंढरी देखिली पंढरी देही जनी वनी. सगळीकडे त्याला पांडुरंग दिसतो ना, तो माझा खरा वारकरी. रुक्मिणी पंढरपूरला न येता सुद्धा माझी भक्ती करणारे माझे अनेक भक्त आहेत. रुक्मिणीने हात जोडले. पंढरपूरला न येता असा तुमचा लाडका भक्त कोण आहे? मला दाखवता का नमुन्या दाखल? न येता भक्ती करतो इथं. चल माझ्याबरोबर दाखवतो. फार लांब जावं लागलं नाही. सोलापूर जिल्हा, टेंभुर्णी करमाळा, करमाळ्याजवळ. आणि लांबून भगवान दाखवतात रुक्मिणीला. रुक्मिणी हा दिसतो ना समोर हिरवागार, हा माझ्या भक्ताचा मळा आहे. काय फुलं झाड आहे, काय शेती पिकवली आहे. आणि मध्यभागी मळ्याच्या पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर होती. विहीर इतिहास आहे बरं. पती आणि पत्नी दोघांनी मिळून विहीर काढली. जेसीबी मशीन त्या काळात नव्हतं. आणि विहिरीवर चालली ती बोट.
तर मोठा प्रकार जुन्या लोकांनी फक्त बघितलाय, आता कुठं पाहायला मिळत नाही. ती बैलाने ओढायची, ती चमड्याची, ती कातड्याची किंवा लोखंडाची असते. ते पाणी पहिलं वाट्यात पडतं, पुढं पाटानं पुढे जातं, ते झुळझुळ आवाज करत. त्याच्यावर बरीच गाणी रचलीत, मोठ्याच्या आवाजावर, पाण्याच्या आवाजावर. दादा कोंडके तर बरीच चित्रपटात म्हटली, म्हणत नाही आहे मोठं चाललंय मायाचं माझ्या वगैरे. आणि बैलांच्या मध्ये एवढे फेटा, अंगरखा, धोतर नेसलं होतं पण गुडघ्यापर्यंत खोल होतं. का? पाण्याचं काम चाललं. आणि बैलांना मारत नाही, अंगावर हात ठेवले, मोठ हाकण्याचं काम चालू आहे. भगवान म्हणले, पांडुरंग रुक्मिणी हाच माझा भक्त आहे, याचं नाव सावतार, जातीनं माळी आहे. आणि या गावाचं नाव आरण गावचा भक्त सावतार, आरण गावचा भक्त सावतार, माळी धन्य साधला सयाने वनमाळी मोठीला. रुक्मिणीने पाहिलं म्हणजे हा तुमचा भक्त आहे. आता पंढरपूरला यायला काय बिघडते? पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं हा पंढरपूरला येत नाही, त्याचं कारण मळ्यामध्ये त्याला इतकं काम असतं, कामातून सवडच होत नाही का? कामातून सवड होत नाही म्हणजे तुमचा भक्त स्वार्थी दिसतोय. छे छे, हा काम करतो पण काम करताना मुखानं माझं नाव घेत होतो. अभंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कांदा पोळा भाजी आवडी मिठाई भाजी, ही त्याची भावना आहे. आणि मी सांगितलंय काम करताना मुखानं माझं नाम घेतल्यावर ते काम मला अर्पण होतं. यत् करोस यदस्नाशी, भगवद्गीतेतला श्लोक आहे, जे काम करशील ते मला अर्पण कर. काम योग्य असलं पाहिजे, मला भगवंताला आवडणार, फायद्यापुरता श्लोकाचा अर्थ घेऊ नका. एका ठिकाणी चालू होतं महाभारत, श्रावण महिने पोथ्याला होतात का नाही, पोथ्या वाचतात, एक अर्थ संकलित वाचतो. नवरा बायकोचं जोडपं रोज ऐकायला जायचं. एक 8 दिवसानंतर
नवऱ्यानं बायकोला विचारलं सकाळी उठल्याबरोबर जेवायला बसला होता, मला रात्रीचा अध्याय तू ऐकलास काय? ते मला ऐकलंय. प्रश्न त्यातला विचारू का तुला? म्हणजे विचारा. म्हणला कृष्णाला किती बायका होत्या? कृष्णाला किती बायका होत्या? त्यानं हात जोडून सांगितलं आपल्या नवऱ्याला, रात्रीच तो अध्याय नुकताच झालाय, 16,108. हा म्हणला तुझी परवानगी आहे का? ती म्हणजे कशावर? नाही, मला तुला ग्रंथाप्रमाणे वागायचं, आणखी 1-2-4 बायका करायच्या. कृष्णाने एवढ्या केल्या, तिला त्याला ग्रंथाप्रमाणे वागायला माझ्या अडचणी नाही. हा बदल स्टॅम्प सही करते, अजून 4 लग्न करा. पुन्हा मध्ये गेले 15 दिवस, ग्रंथ चालूच आहे. हिने एकदा त्याला विचारलं सगळं, म्हणलं रात्रीचा अध्याय ऐकला का? ऐकला. त्यातला प्रश्न विचारू का? विचार. द्रौपदीला किती पती होते? म्हणून फायदा होता योग्य आहे. भगवंताला आवडणारच काम आमचं असतं, त्याचं नामच असावं लक्षात ठेवा. जे काही कर्तव्य आम्हाला दिले, नोकरी व्यवसाय, ते उत्तम रीतीने आम्ही करावं, पण त्याच्यामध्ये त्याची आवड, त्याला आवडणार आम्ही करायचं. तरी सुद्धा रुक्मिणी माता म्हणल्या याला पंढरपूर यायला हरकत आहे. ज्ञानेश्वरांच्या सारखे बडे बडे येतात, हा कोण लावून गेला? भगवान म्हणले थांब, मी जास्त सांगून तुला पटायचं नाही. ती जी येते ना, ती माझ्या सावतोबाची पत्नी आहे. तिचं आणि सावतोबाचं काय बोलणं होतं ते ऐक आणि मग मला सांग. आणि सावतोबाची पत्नी येते, अंगावर नऊवारी साडी आहे, सोलापूर भागातलं काठापात्राचं, त्याला काय म्हणतात इरकली साडी. गळ्यात एकच अलंकार तिच्या होता, सौभाग्य अलंकार मंगळसूत्र. त्या शेतकऱ्याच्या बाईला दागिनेचा सोस कुठला होतो. डोक्यावर पाठी आहे, त्यात मार्गांचं जेवण आहे, आणि कपाळाला होतं कुंकू. माळी समाजात, माळी लोकांच्यात आडवई चंद्रकोर लावतात, नंतर कुंकवाला सरासरी उपमा आहे. केवढं कुंकू असतं असावं? रुपया एवढं. ही कुणावर टीका करत नाही, पण भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालं. साईज किती झाली त्याला टिकलीवर. हे सोपं असतं, डबीची काळजी लावली. टिकल्या फक्त डबीत असतात असं नाही, असं समजून कुठं दिसते सांगता येत नाही. परवा मी पुढारी पेपरला नवीन एक म्हण वाचली. काय होती म्हण? टिकली जन्माला आली, टिकली जन्माला आली, आणि बाथरूम सुद्धा सौभाग्यवती झाली. ती हात मारते धनी कारभारी. उन्हा बरीच भरले आली तो. बैलाला सोडा, मोकळे करा, हातपाय धुवा, जेवायला बसा, जेवण आणलंय. सावतोबाने बैलाला सोडले, हातपाय धुतले, जेवायला बसले. आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलंय. काय जेवण होतं? भाकरी, चटणी, दही, कांदा. या जेवणाची चव 5 स्टार 3 स्टार हॉटेलात सुद्धा येत नाही, लक्षात ठेवा. हा आनंद निराळा निसर्गातला. म्हणून हायवेला तर कसलं निघाले, म्हणजे मी चांगलं सांगतो, पण झाडाखाली चुलीवरचा स्वयंपाक हे सगळं ह्याचा आनंद आहे. सावतोबा आणि त्यांची पत्नी संवाद चालला. एक घास मुखात घातला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि हळूच पत्नी विचारते, शांत वेळ आहे. एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. उत्कंठा दाटुनिया प्रश्न विचारी सुखाची एकाळी. त्यांनी कारभारी प्रश्न विचारू पाहिजे. त्यामुळे विचार, तुमचं माझं लग्न झालं त्याला 15-20 वर्ष होत आहे. तुमच्या कमळाला हुक्का आहे, टिळा आहे, गळ्यात माळ आहे तुळशी. सगळे लोक तुम्हाला पंढरीचे वारकरी म्हणतात, पण माझं लग्न झाल्यापासून अजून एकदाही तुम्ही पंढरीला गेलेले, वारीला, पांडुरंगाच्या दर्शनाला मी तरी पाहिलं नाही. आपल्या लहानशी मुलगी नागू नावाची,
तिलाही कधी नेलं नाही बरोबर. सावतो म्हणजे हा तुझा प्रश्न आहे का? उत्तर देऊ द्या. लक्ष्मी कारभारी बाई काय बोलायची पद्धत आहे. पूर्वी बायकोनं नवऱ्याला काय म्हणायचं? मग अशी योगेश्वरी सांगितले, सुंदर सांगितली. धनी, कारभारी. आता हे सगळं गेलं. पप्पुल्या नवऱ्याला पप्पुल्या काय तुझे लेकरू आहे? पती पत्नीचा विश्वास आणि श्रद्धा. पूर्वी बोलणं कमी असायचं पण खात्री काय? आता खात्री राहिली का? एक प्रयोग करून बघा. आपल्या मित्राच्या घरी जायचं. मित्राच्या बायकोला म्हणायचं, वहिनी एक 50 रुपये द्या. वहिनी विचारतील, कशाला भाऊजी? तुमचे मालक एसटी मध्ये चढताना त्यांचा खिसा कोणीतरी कापला, त्यांनी मागितले, द्या. वहिनी लगेच 50 रुपये काढून देतात पर्स मधून आणि म्हणतात, भाऊजी द्या त्यांना. तसलंच आहे ते. कोणीकडे बघत, कोणीकडे चालत, कोणाची खात्रीच नाही. असं म्हणणार नाही काय आमचे मालक एसटीत चढताना त्यांचा खिसा कापला, शक्य नाही. प्रसंगी ते दुसऱ्याचा खिसा कापतील. त्यांचा खिसा कोणी कापणार, कोणाची खात्रीच नाही. लक्ष्मी कारभारी बाई, आपण पंढरीला जात नाही कारण आपल्या मळ्या समोरचा हा रस्ता पंढरीला जातो. अनेक वारकऱ्याच्या दिंड्या एक दिवस आपल्या मळ्यात मुक्कामाला येतात. आपण त्यांना शिधा देतो. बिचारे इथं स्वयंपाक करतात, जेवतात आणि उठून सकाळी जातात पंढरीला. आपण जर इथून पंढरपूरला निघून गेलो पाठवण्याच्या दर्शनाला, अनेक मुखानं पांडुरंग इथं जेवतोय, ती सेवा बंद होईल. काही अंधारे वारकरी आहेत, काही पांगळे वारकरी आहेत, मुखे त्याला कोण अन्न देणार? आणि कारभारी बाई, माझा पांडुरंग कुठे कुठे पाहायचंय. उठले, हात धुतले, बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या अंगावर हात ठेवले आणि सावतूला सांगतात, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल विठ्ठलवाणी मोठ काळी विठ्ठल. अजून बरीच गाणी सुंदर आहेत. देव माझा विठू सावरा, माळत्याची माझी नागरा. एक पेर